हरे कृष्णा हरिवल. आता मंगलाचरण झालेलं आहे. आजचा अध्याय आहे 17वा, श्रद्धा त्रय विभाग योग. म्हणजे श्रद्धेचे 3 प्रकार आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी भगवंताच्या चरणी वंदन करूयात. इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांच्या चरणी देखील नम्र वंदन करून श्री नाम निष्ठादास प्रभूजी यांना देखील वंदन करूयात. आणि वर्गामध्ये उपस्थित साधकांचे भक्तांचे स्वागत आहे, वंदन आहे. हरे कृष्णा हरिवल. आजचा जो 17वा जो अध्याय आहे श्रद्धा त्रय विभाग योग, याच्यामध्ये श्रद्धेच्या 3 प्रकारांचं वर्णन आपण जाणून घेणार आहोत. थोडस मागे जाऊन बघूया की कशा प्रकारे आपण काय काय अध्यायांमध्ये जाणलं आहे. दुसरा अध्याय जेव्हा बघा आपण पाहिला तो सांख्य योग सांगणारा आहे. तिसऱ्या अध्यायात कर्म योग पाहिला. त्याचप्रमाणे 12व्या अध्यायामध्ये भक्तीचं वर्णन आपण जाणून घेतलं. आणि अशाच प्रकारे 14वा अध्याय जो आपण पाहिला त्याच्यामध्ये सत्व, रज आणि तम या 3 गुणांचं वर्णन सविस्तरपणे आपण जाणलं. आणि काल जो 16वा अध्याय आपण दैवासुर संपद विभाग योग, त्यामध्ये दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्तीचं वर्णन पाहिलं होतं. आणि मग अशा प्रकारे आजचा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की याच्यामधनं श्रद्धा मग ती कशा प्रकारची असते. आणि मग 16व्या अध्यायाच्या कालच्या अध्यायाच्या शेवटी अंतिम याच्यामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं की तू शास्त्राचा नियम सोडून वागू नकोस का. मग शास्त्र विधीने नेमलेलं कर्मच करणं योग्य आहे. आणि मग आता याचाच आधार घेऊन अर्जुन इथे प्रश्न विचारत आहे. आरंभी अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे, तो श्लोक पठण करते आहे. अर्जुन उवाच ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहो रजस्तमः. हरे कृष्णा. अनुवाद आहे. अर्जुनाने पृच्छा केली, हे कृष्ण, हे जे शास्त्रविधींचं पालन न करता स्वतःच्या धारणेनुसार पूजन करतात त्यांची काय अवस्था असते. ते सत्वगुणी, रजोगुणी की तमोगुणी असतात. हरे कृष्ण. आता बघा, या मधनं अर्जुनाने विचारलं आहे की कृष्णा, हे भगवंता, ही जी काही माणसं आहेत मग ती शास्त्रविधीला सोडून श्रद्धेने भगवंतांना पूजतात, मग त्यांची निष्ठा कोणत्या प्रकारची असते. सात्विकी, राजसी की तामसी. आता शास्त्र म्हणजेच आपले वेद आणि उपनिषद. आता त्यांना सोडून जो पूजा अर्चा करतो किंवा जे या शास्त्राला जाणतच नाही त्यांची निष्ठा कशी असते. इथे अर्जुनाने हा प्रश्न विचारलेला आहे. आणि एक सेकंद. आणि मग जर आपल्याला ही वेद आणि उपनिषद म्हणजे हे शास्त्र समजणं एका जन्मात शक्य आहे का. नाही, त्यासाठी आपल्याला अनेक जन्म घ्यावे लागतील. आणि म्हणूनच जेव्हा आपण गीता पठण केल्यानंतर जी पुष्पिका म्हणत असतो की ब्रह्मविद्या या, जे ब्रह्मविद्या जी आपण त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की यातच सर्व सार आहे, तत्व आहे. आणि अशा प्रकारे ब्रह्मविद्या या योगशास्त्रे, म्हणजे आता एवढं सगळं ऐकल्यानंतर अर्जुन कृष्णाला म्हणतोय की मी हे सर्व प्रकारचे योग जाणून घेतले. आता काल 16व्या अध्यायापर्यंत आपण जाणलं आहे, पण अर्जुन म्हणत आहे की मला शास्त्र समजत नाही. आणि म्हणून मग अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर भगवंत पुढील श्लोकात देतात. काय म्हणतात भगवंत. श्रीभगवानुवाच त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु. अनुवाद आहे. श्री भगवान म्हणाले, देहधारी आत्म्याने प्राप्त केलेल्या प्राकृतिक गुणांनुसार मनुष्याची श्रद्धा सात्विकी, राजसी आणि तामसी अशी 3 प्रकारची असू शकते. मग याविषयी आता तू माझ्याकडनं ऐक. जिथे भगवंतांनी सांगितलं आहे की 3 प्रकारची श्रद्धा असते. आणि मग देही नामचा स्वभाव बघा, मनुष्य देहधारी असल्याने स्वभावाने उत्पन्न असलेल्या
या श्रद्धेमध्ये सात्विकी, राजसी आणि तामसी या 3 प्रकारच्या श्रद्धांचं वर्णन आहे. आणि आता तू हे काय कर, ऐक. त्यामुळे चेतिताम शृणु, म्हणजे रणांगणावर शास्त्र समजून घेणं तर कठीण आहे. आपल्याही जीवनात बघा, प्रत्येक प्रसंगी आपण युद्धाला सामोरे जात असतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधनं सुद्धा. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. प्रत्येक वेळी अतिशय कठीण प्रसंगात विवेकाने वागणं अतिशय आवश्यक असतं. जसे की बघा, एक उदाहरण बघूया की हिमालयात बरीच वर्ष तप करणारा एक संन्यासी जेव्हा कुंभमेळ्यासाठी येतो, मग तेव्हा गंगा स्नान करण्यासाठी जाताना काय होतं, त्याच्या पायावर एखाद्या व्यक्तीचा बूट पडल्यावर तो मात्र क्रोधित होतो, संतापतो. आणि मग तो संन्यासी क्रोध आणि अहंकाराने त्या व्यक्तीला म्हणतो की मी कोण आहे हे तू अजून ओळखलं नाहीस. जा पाय एवढे वर्ष तप केलेल्या संन्याशाला लागतो, याचं तुला काहीच कसं वाटत नाही. मग याचा अर्थ काय आहे, तर एवढे वर्ष तप केल्यावर सुद्धा तो सात्विक न राहता क्रोध आणि अहंकारामुळे तामसी बनतो. प्रत्येकाच्या स्वभावानुसार बघा, ही श्रद्धा ठरत असते. त्यामुळे असं केवळ कोरडं ज्ञान किंवा विद्या नसावी, तर आचरणात आत्मसात करायला हवी. नाहीतर मग ती एक प्रकारे अस्तेय म्हणजे चोरीच ठरते. कशा प्रकारे, बघा आता, जर मनुष्य प्रवचन किंवा ज्ञान देत असेल आणि नंतर एखाद्या विषयांमध्ये आसक्त असेल, तर ते योग्यच नाही. म्हणूनच आपण म्हणतो ना की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. बोले तैसा चाले हा जो आवाज आहे तो अंतःकरणातून आला पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीचं अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे, त्याची वर्तणूक शुद्ध असली पाहिजे, त्याचा दृढ निश्चय असला पाहिजे. त्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये दिलेला शब्द किंवा घेतलेलं व्रत सोडता कामा नये. तरच लोक त्याला कुठेतरी वंदन करतात, त्याला देव पण प्राप्त होतं. प्रपंचामध्ये बघा, एखाद्या नाटकाप्रमाणे बहुरूप्याचं काम करावं लागतं. मग जो साधक अचूकपणे हे काम करतो, मग त्याला लोक वंदन करतात, त्याला यशाचं शिखर गाठता येतं. आणि म्हणून काया वाचा मनाने चोरी करणं भयंकर अपराध सांगितलेला आहे. म्हणजे जसं की पहा की कोणाच्या अंगणामधील त्याला न विचारता फुलं काढून घेणं काय आहे, तर ती कायाद्वारा चोरीच आहे. फुलं काढणं हे काय आहे, कर्म आहे. पण कोणी कोणी बऱ्याच वेळा म्हणतात की जा फुलं तोडून आण. तोडण्यामध्ये क्रौर्य आहे. म्हणून नेहमी फुलं काढून आणणं, तुळस काढून आणणं अशा प्रकारे बोलायला हवं. तशी शब्दांची रचना हवी. पण कोणाच्या अंगणामधील त्याला न विचारता काढणं हे चुकीचंच आहे. तसंच वाचा आपण आधीच जाणलं आहे. आणि मनाने म्हणजे कशा प्रकारे, तर समोर असलेल्या व्यक्तीशी चांगल्या प्रकारे बोलणं झालं आणि नंतर मग तिच्या परोक्ष निंदा करणं ही काय आहे, मनाने केलेली चोरी अपराध आहे. का, तर मनुष्याचा देह काय आहे, मंदिर आहे आणि त्यात असणारा आत्मा हा भगवंत आहे. त्यामुळे कोणत्याही देहधारी मनुष्याची उपेक्षा करू नये. सर्वानुभूती भगवंतच पहावा. जे जे भेटे भूत ते ते माने भगवंत. आणि मग आता अशा तऱ्हेने आपण हे वर्णन पाहिलं. पुढे श्रद्धेचं वर्णन पाहूया. सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत. श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः. अनुवाद आहे, हे भारता, विविध प्राकृतिक गुणांच्या अंतर्गत मनुष्याच्या जीवनास अनुरूप अशी विशिष्ट प्रकारची श्रद्धा त्याला प्राप्त होते. जीवाने प्राप्त केलेल्या गुणांनुसार तो विशिष्ट प्रकारच्या श्रद्धेने युक्त असल्याचं म्हटलं जातं. म्हणजे हे श्रद्धेचं वर्णन काय सांगितलं आहे, की सर्व प्रकारच्या माणसांची श्रद्धा त्यांच्या अंतःकरणानुसार असते. आपलं अंतःकरण अतिशय पवित्र असायला हवं. बघा, भरपूर धनार्जन केलं, पुण्य कमावलं, पण मन जर साफ नसेल, तर मृत्यूनंतर पुन्हा जन्म घेणं कर्मपाप प्राप्त होतं. ज्याप्रमाणे आदि शंकराचार्यांनी आपल्याला चारपट पंजरी म्हणून आहे, त्याच्यामध्ये उत्तम प्रकारे श्लोकांचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये काय म्हणतात ते,
भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अर्थात तू सतत भगवंतांचं नामस्मरण कर. मृत्यूनंतर जर मोक्ष प्राप्त करायचा असेल किंवा सुयोग्य योनीत जन्म घ्यायचा असेल तर आपल्या मनाला बदलावे लागते. मन पूर्णपणे भक्ती रसात बुडवायला लागतं. कारण जसं आपलं मन तशी आपली श्रद्धा असते. आता पहा, एकाच घरामध्ये एकाच मातेची दोन मुलं वेगवेगळ्या स्वभावाची असतात. मोठा मुलगा विनयी नम्र स्वभावाचा असतो. तो येता जाता सर्व श्रेष्ठांना मोठ्यांना आदरयुक्त प्रणाम करतो, नमस्कार करतो. आणि मग त्याच घरातला लहान मुलगा कधीही नम्रतेने वागत नाही. तर वास्तविक पाहिलं तर आई दोन्ही मुलांवर सारखेच असे संस्कार करत असते. हीच गोष्ट आपल्या गुणांविषयी असते. म्हणजे सात्विक गुणांबरोबरच काही प्रमाणात तामसी गुणही आवश्यक असतो. आणि मग ही झोप तामसी गुणामध्ये येते. बघा, दिवसभर थकल्यानंतर रात्री झोप आवश्यक आहे, पण त्याचं प्रमाण कुठेतरी योग्य प्रमाणात असायला हवं. ज्याप्रमाणे वृद्धांना बघा 6 तास झोप पुरेशी असते, बालकांना 8 तास झोप लागते. म्हणजे अशाच प्रकारे गीतेत देखील म्हटलेलं आहे, समत्वम योग उच्यते. यानुसार आपण आचरण करायला हवं. गीतेमध्ये समत्व योग अतिशय महत्वाचा सांगून दिलेला आहे. आणि मग भगवद्गीता ऐकूनही आपल्यात बदल होत नसतील तर मग उपयोगच काय? मग आपण जसं भोजन घेऊ तसं आपलं मन बनतं, जसं आपला स्वभाव तसे आपले अंतःकरण, त्यानुसार आपली श्रद्धा असते. यजन्ते सात्विका देवान् यक्ष रक्षांसि राजसाः प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. सात्विक मनुष्य देवतांचे पूजन करतात, राजसिक मनुष्य राक्षसांचे पूजन करतात आणि तामसिक मनुष्य भूत प्रेतांचं पूजन करतात. आता यजन्ते सात्विका देवान, सात्विक लोक देवाची पूजा करतात. यक्ष रक्षांसी राजसाहा, यक्ष गंधर्व यांचं पूजन राजसी लोक करतात. कुबेर यक्ष आहे, मग हे लोक राक्षसांची पूजा करतात. राक्षसी काय आहे? ही वृत्ती आहे. व तामसी लोक प्रेताने भूतगणांची पूजा करतात. आता एकाच घरात 3 प्रकारचे लोक असू शकतात. आता रामायणातही याचं उत्तम उदाहरण आपल्याला मिळतं. रावण कसा अतिशय पराक्रमी आणि जन्माने ब्राह्मण म्हणून जन्मलेला असा विद्वान, पण तो राजसी स्वभावाचा असल्याने राजसी वृत्तीचा आहे. आपल्या गरजा वाढणे ही काय आहे? राक्षसी वृत्ती आहे. ज्याच्या गरजा कमी तो सात्विक स्वभावाचा असतो. कुंभकर्ण कसा आहे? तामसी. म्हणजे तो आपल्याला माहिती आहे 6 महिने झोपायचा आणि सतत खाणं असल्यामुळे त्याला झोप देखील प्रिय. आणि मग रावणाचा भाऊ अजून विभीषण, तो कसा आहे? सात्विक. म्हणजे तो त्याचा सर्व वेळ वेदांचं अध्ययन पूजा अर्चा यामध्ये घालवायचा. त्याच्या मुखात बघा अखंड रामनाम असायचं. आणि मग हनुमंतांनी म्हणूनच विभीषणाशी मैत्री केलेली. अशा प्रकारे मग आपल्याला एकाच घरात 3 प्रकारच्या श्रद्धा पाहायला मिळतात. अगदीच रामायणातलंही आहे आणि कौरव पांडवांमधलं. पांडवांचं बघा किती विलक्षण तेज होतं. का बरं? मग ते देवतांकडनं प्राप्त झालेले पुत्र होते आणि त्यांचा जन्म वनात झालेला. ऋषींच्या सहवासात त्यांचे संस्कार घडले. आणि अशा प्रकारे कौरवांची वृत्ती कशी होती? हस्तिनापुरात पूर्ण प्रशस्त एकदम सामर्थ्य समृद्धीमध्ये कौरव 100 पुत्रांचा जन्म होऊन सुद्धा त्यांचा कशी वृत्ती सत्वगुणी नव्हती. का? अंध धृतराष्ट्राच्या पुत्र प्रेमामुळे त्यांचे संस्कार तसे घडू शकले नाही. आणि अशा प्रकारे हे जे वर्णन आपण पाहिलं, आता पुढे जाऊन बघूया. 5 आणि 6 श्लोक पठण करते. शास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः दम्भाहङ्कारसंयुक्ताः कामरागबलान्विताः कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः मां चैवान्तः शरीरस्थं तान् विद्धि सुरनिश्चयान्. हरे कृष्ण.
याच्यामध्ये अनुवाद आहे. जे लोक दंभ आणि अहंकाराने शास्त्र संमत नसलेली उग्र आणि कठोर तपस्या करतात, जे काम आणि आसक्तीने झपाटलेले असतात, जे मूर्ख असतात आणि शरीराच्या भौतिक तत्वांना आणि त्याचबरोबर अंतर्यामी परमात्म्यालाही कष्ट पोहोचवतात, त्यांना आसुर म्हटले जाते. 5 आणि 6 मध्ये आसुर लोकांची व्याख्या करून दिलेली आहे की कशा प्रकारे सांगितलं आहे. मग काही माणसे शास्त्रविधीला सोडून अतिशय कठीण असं तप करतात, ज्याप्रमाणे बघा हातात कापूर घेऊन तो जाणं, उपाशी राहून एका पायावर उभं राहून भगवंतांना आळवणं. मग या गोष्टी करताना त्यांच्यामध्ये दंभ, अहंकार, कामना, आसक्ती आणि बळाचा अभिमान पूर्णपणे भरलेला असतो. आणि मग तप करताना आपल्या देहाला आणि देहात असणाऱ्या मन, इंद्रिये या रूपात असलेल्या आकाश आदी 5 भूतांना आणि अंतःकरणात राहणाऱ्या भगवंतांना कुठेतरी त्रास देणं, कृश करणं, अशा प्रकारे हे लोक आसुरी स्वभावाचे असतात. व त्यांच्या कृती अत्यंत क्लेशदायक असतात. जसे की ग्रामीण भागात आपण पाहतो, अग्नीवर चालणं, हातात कापूर घेऊन आरती करणं इत्यादी गोष्टी मग ते करत असतात. शास्त्रविरुद्ध घोर उपवास करून ते अंतर्मनातील भगवंतांना क्लेश देतात. आता मग यानंतरच्या श्लोकात भगवंत आहार, यज्ञ, दान आणि तप सविस्तरपणे सांगत आहेत. श्लोक पठण करते. आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानं तेषां वेदमिमं शृणु. अनुवाद आहे. प्रत्येक व्यक्तीला आवडणारा आहारही प्रकृतीच्या त्रिगुणांनुसार 3 प्रकारचा असतो. व याप्रमाणे यज्ञ, तप आणि दान यांचेही 3 प्रकार असतात. आता मी तुला त्यांच्यातले भेद सांगतो, ते तू ऐक. आता प्रथम भगवंत आहारातील श्रद्धेविषयी सांगत आहेत. काय सांगत आहेत? की भगवंत म्हणतात बघा, भोजन घेण्याच्या सवयीनुसार त्याचे 3 प्रकार आहेत. सात्विकी, राजसी आणि तामसी. तसंच यज्ञ, दान आणि तप हे 3 प्रकारचे असतात. मग याविषयी भगवंत आता आपल्याला सविस्तरपणे सांगतात. आयुस्सत्त्वबल आरोग्य सुख प्रीती विवर्धनाः रस्या स्निग्धा स्थिरारोग्य आहार सात्विक प्रियाः. आता बघा, आपल्याला कशा प्रकारचं भोजन आवडते. हरे कृष्ण. अनुवाद पठण करते. सत्वगुणी मनुष्यांना प्रिय असणारा आहार त्यांचे आयुष्य वृद्धिंगत करतो, जीवन शुद्धी करतो आणि बल, आरोग्य, सुख आणि संतोष प्रदान करतो. असा आहार रसयुक्त, स्निग्ध, पौष्टिक आणि हृदयाला संतुष्ट करणारा असतो. म्हणजे आता बघा, आपल्याला कशा प्रकारचं भोजन आवडतं याची आपण स्वतःच परीक्षा करू शकतो आणि त्यानुसार आहार सात्विक आहे की तामसी आहे हे ठरवता येतं. मग यामधनं आयुष्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढवणारं रसयुक्त स्निग्ध पदार्थ जसे आहारामध्ये मग तूप असतं, लोणी यांचा समावेश असणं. म्हणजे स्थिर राहणारं, म्हणजे जे अन्न देहामध्ये बघा दीर्घ काळ टिकतं आणि मग त्याला स्थिर राहणारं म्हणतात. बघा, स्वभावाला जे काही प्रिय वाटणार अन्न सात्विक पुरुषांना प्रिय असतं. कट्वं ललु कट्वं ललवणात्युष्ण तीक्ष्ण रूक्ष विदाहिनः आहारा राजसस्येष्टा दुःख शोकमय प्रदाः. अनुवाद आहे. रजोगुणी मनुष्यांना अत्यंत कडू, आंबट, खारट, गरम, तिखट, शुष्क आणि दाहकारक आहार प्रिय असतो. असा आहार दुःख, शोक आणि व्याधी निर्माण होण्यास कारणीभूत असतो. अशा आहाराचं वर्णन जे केलेलं आहे, मग ते कशाचं वर्णन आहे? रजोगुणी आहाराचं वर्णन. याच्यामध्ये मग कडू आहे, आंबट, खारट, फार गरम, तिखट, कोरडं, जळजळणारं, अतिशय दुःख दे काळजी आणि रोग उत्पन्न करणारं अन्न राजसी लोकांना कुठेतरी आवडत असतं. आता बरेच लोक बघा, जे काही पेय घेतात ते अतिशय गरम असतं. अति इतकं गरम ते त्याच्यामधनं कुठेतरी ग्रहण करतात
की त्यामधनं त्यांना सुरुवातीला जिभेला चटके बसले तरी देखील ते चालत असतं. तसंच बघा, खूप मसालेदार असेल तर ती पदार्थ सुद्धा ती ग्रहण करतात, जिभेला आवडतात, पण देहात जळजळ निर्माण करतात. मग हीच कोरड्या पदार्थांच्या बद्दलही असते. पुढे बघूया. यात यामंगतरसं पूतिपर्युषितं यत् उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम्. हरे कृष्णा. अनुवाद आहे. 3 तासांपेक्षा अधिक काळापूर्वी शिजवलेले, बेचव नसलेले, दुर्गंधीयुक्त, उष्ट आणि अपवित्र पदार्थांनी युक्त असं अन्न तमोगुणी लोकांना प्रिय असतं. म्हणजे बघा, अर्ध कच्च गतरसम म्हणजे रस नसलेलं, पी पोती पर्युषित आहे म्हणजे दुर्गंध येणारं आणि शिळं अन्न, उच्चिष्ट म्हणजे उष्ट, या प्रकारचं सर्व अन्न तामसी लोकांना आवडतं. आणि मग ते कसं असतं? अपवित्र. मग आपण प्रयत्नाने बघा तामसी आहाराकडून सात्विक आहाराकडे सहज वळू शकतो. आणि सात्विक आहार जर ग्रहण केला तर नक्कीच आपली वृत्ती देखील सात्विकतेकडे वळतेच वळते. आता पुढे जाऊन आपण यज्ञाबद्दल जाणूया. फलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य इच्छते यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्विकः. फलाची आकांक्षा न करणारे आपले कर्तव्य म्हणून शास्त्रविधीनुसार जो यज्ञ करतात तो सात्विक यज्ञ होय. यज्ञाचा अर्थ काय आहे? तर आपले सर्व कर्तव्य कर्म निष्ठेने करणं, जे माझ्याकडून अपेक्षित आहे, ज्याच्यासाठी माझी नेमणूक झाली आहे. जसं की बघा, माता पिता पुत्र पुत्री ज्या कोणत्याही भूमिकेत मी आहे त्या कर्तव्यांचं पालन करणं. कर्तव्य भावनेने स्वकर्म केलं जातं तेव्हा ते सात्विक असतं. आणि मग त्या बदल्यात जेव्हा काहीही नको अशी भावना निर्माण होते तेव्हा मनुष्य सत्व गुणाला पार करून त्रिगुणातीत बनतो. आणि मग सात्विक व्यक्तीमध्ये सात्विक आकांक्षा असतात, पण त्रिगुणातीत व्यक्ती सर्व आकांक्षांचा त्याग करत असते. ज्याप्रमाणे सात्विक वृत्तीने माता पिता गुरु यांना केल्या जाणाऱ्या प्रणामाच्या वंदनाच्या बदल्यात आशीर्वादाची अपेक्षा असते. मग ही सत्व भावना आहे, चुकीची तर यात काहीच नाही. पण जो त्रिगुणातीत बनतो तर तो असं मानतो की प्रणाम करणं हे माझं काय आहे? कर्तव्य आहे. आणि मग त्या बदल्यात गुरुजींनी माझ्याकडे बघितलं अथवा नाही बघितलं याची तो पर्वा करत नाही. काही जण मात्र असं मानतात की मला आशीर्वादही नको, त्यामुळे मी प्रणामही करणार नाही. मात्र हे चुकीचं आहे. का? तर ते शास्त्रविधीने सांगितलेल्या नियत कर्मांचं उल्लंघन आहे. आणि हे त्रिगुणातीत नाही तर तामसिक आहे. आणि म्हणून मग बघा, कसं वागावं हे समजत नसेल तर शास्त्रांमध्ये सांगितल्यानुसार वागायला हवं. वडीलधारी गुरु मंडळी यांनी सांगितलेल्या मार्गावर चालायला हवं. स्वतःच्या बुद्धीला प्रमाण न मानता या सर्वांनी सांगितलेल्या गोष्टींना जो मानतो त्याच्या मनात खरी श्रद्धा असते. पण असे मानले की रामायण महाभारतात लिहिले असेल मात्र मला ते पटत नाही त्यामुळे मी ते करणार नाही, तर मग अशा व्यक्ती श्रद्धाळू असतात का? नाही. मनाला पटले नाही तर अधिक शास्त्र वाचावे, गुरूंकडनं जाणून घ्यावे. मात्र पटत नाही म्हणून न करणं हे कर्तव्याचं काय आहे? उल्लंघन आहे. अभिसंधाय तु फलदंबार्थमपि चैव यत् इच्छते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसम्. परंतु हे भरतश्रेष्ठा, दंभार्थ किंवा भौतिक लाभ प्राप्तीसाठी जो यज्ञ केला जातो तो राजसिक यज्ञ असल्याचे तू जाण. आता भगवान तेथे म्हणतायत की सत्वगुणी आणि रजगुणी वरकरणी एकसारखेच कर्म करताना दिसतात, पण दोघांमध्ये मूळ अंतर काय आहे? की फलदृष्टीचं. म्हणजे रजोगुणी व्यक्तीच्या मनात सदैव हीच भावना असते की मी जे काही कर्म करतोय त्याबद्दल इतरांना माहिती आहे की नाही, त्याचं श्रेय मला मिळेल की नाही. ते श्रेय मिळाले नाही तर तो उदास होतो, नाराज होतो. आणि मग याच्या विरुद्ध
मला फायदा मिळाला नाही तरी चालेल, पण दुसऱ्याला मिळू नये अशी भावना मनात आली तर तो राजस भाव तामसी वृत्तीकडे झुकतो. अनेकदा बघा राजसी प्रवृत्तीचे लोक इतरांचं श्रेय स्वतःकडे घेतात, पण इतरांनी स्वतःच्या कर्मांचं श्रेय घेतलं तरी सात्विक वृत्तीचे लोक विरोध करत नाही. अनेकदा बघा वर्गामध्ये हा प्रश्न विचारला जातो की लोक आमचा उपयोग करून घेतात, मग अशा वेळी आम्ही काय करायला हवं? मग तेव्हा असा विचार करायला हवा की आपण कोणाच्या तरी कामी आलो म्हणजे आपण तेवढे पात्र आहोत, अगदीच आपण बेकार नाही. असा विचार जीवनात सकारात्मक दृष्टीने ठेवला तर आपल्याला समाधान प्राप्त होते. पुढे बघूया. विधिहीनम सृष्टान्नम मंत्रहीनम दक्षिणम श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते. अनुवाद आहे, शास्त्रविधींचा शास्त्रविधींची उपेक्षा करून प्रसाद वितरित केले वाचून मंत्रोच्चारण न करता उपाध्यायांना दक्षिणा न देता आणि श्रद्धारहित असा जो यज्ञ केला जातो तो यज्ञ तामसिक मानला जातो. एक सेकंद. हरे कृष्णा. तर असं वर्णन इथे दिलेलं आहे की तामसिक जो यज्ञ आहे मग त्याचं वर्णन केलेलं आहे इथे की बघा, जो विधिहीन म्हणजे काय, शास्त्र विधिरहित केला जातो असा यज्ञ जो योग्य प्रकारचं अन्नदान न करता केला जातो आणि मग जो अनाधिकारी व्यक्तींकडनं अशुद्ध अयोग्य मंत्रोच्चारण करून केला जातो आणि जो मंत्रहीन यज्ञ केला जातो. म्हणजे मंत्र प्राप्तीचा अधिकार बघा गुरूंकडनंच घ्यावा लागतो. गुरु अभावी म्हटलेल्या मंत्रांना फारसा अर्थ राहत नाही, म्हणूनच गुरु आणि गुरूंकडून मिळालेला गुरु मंत्र श्रेष्ठ समजला जातो. गुरु जो मंत्र देतात तो अत्यंत शुद्ध स्वरूपामध्ये यमनियमांचं पालन करून दिलेला असतो, त्यामुळे तो सिद्ध मंत्र असतो. जो दक्षिणे रहित केलेला यज्ञ असतो म्हणजे पुरोहितांना दक्षिणा न देता केलेला यज्ञ किंवा पुरोहितांना दक्षिणा द्यावी लागेल म्हणून त्यांना डावलून रेकॉर्ड करून आजकाल जी काही टेक्नॉलॉजी निघाली आहे की ऑनलाईन पूजा केली जाते, ते पूजोपचार करून यज्ञविधी केला जातो आणि अशा प्रकारच्या अशास्त्रीय यज्ञांना, श्रद्धाविरहित यज्ञांना तामसी यज्ञ म्हटलं जातं. ज्याप्रमाणे बघा, श्रावणामध्ये आता श्रावण मास चालू होईल किंवा प्रदोष काळी आपण महादेवाच्या पिंडीवर जो दुग्धाभिषेक केला जातो, दुधाचा अभिषेक केला जातो, हा अभिषेक विधी मूर्खपणाचा आहे असा युक्तिवाद कधी कधी बुद्धिवादी लोक करतात आणि मग त्या अभिषेकासाठीचं दूध एखाद्या भुकेल्या बाळाला, एखाद्या गरजू व्यक्तीला द्या अशी त्यांची विचारधारा असते. अशी ही विचार पद्धती पूर्णतः चुकीची आहे असं म्हणता येणार नाही. का? तर भुकेल्याला अन्नदान हे शास्त्रविधीत अधोरेखित केलेलं आहेच आहे, पण महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यामागचं देखील शास्त्र जाणून घेणं तेवढंच गरजेचं आहे. काय आहे मग ते कारण? महादेवाच्या पिंडीतील ऊर्जा शांत आणि नियंत्रित करण्यासाठी हा संततधार अभिषेक असतो आणि अशा या शांत लहरींमार्फत त्या पिंडीतील ही ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचते आणि यासाठीच महादेवाच्या पिंडीवर संततधार अभिषेकाचं पात्र असतं. आपण नेहमी पाहतो ते. अशा प्रकारे वर्णन आहे. आता पुढे श्रद्धेने केलेलं तप त्याबद्दल जाणूया. देवद्विज गुरु प्राज्ञ
देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवम् ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं उच्यते. भगवंत, ब्राह्मण, आध्यात्मिक गुरु व माता पित्यांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींची पूजा करणे आणि पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना शारीरिक तप म्हटलेलं आहे. आता इथे काय वर्णन केलेलं आहे की श्रद्धेने केलेलं तप. आता बघा, पाण्यात अग्नीच्या समीप तप करणं, उपाशी पोटी किंवा तहानलेलं असताना तप करणं, एवढंच शारीरिक तप आहे का? नाही. मग देवतांचं पूजन हे सात्विक तप आहे. प्रत्येक गृहस्थाने बघा, कमीत कमी 5 देवतांचं नित्य पूजन करावं, असं आदी शंकराचार्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मग त्यानुसार विष्णूचं कोणतंही एक स्वरूप, जसं की राम आणि कृष्ण, त्याचप्रमाणे मग शिवाचं स्वरूप, देवीचं कोणतंही एक स्वरूप ज्याच्यामध्ये दुर्गा, लक्ष्मी किंवा सरस्वती आहे, गणेशाचं स्वरूप, यांची मूर्ती आपण देवघरात, पूजा घरामध्ये ठेवायला हवी आणि रोज सूर्याला अर्घ्य द्यायला हवं. याशिवाय बघा, अन्य देवतांचं देखील पूजन करू शकतो. आणि मग या व्यतिरिक्त ब्राह्मण, सद्गुरू, महापुरुष यांची प्रज्ञा जागृत आहे अशा ज्ञानी लोकांचं पूजन करावं. आणि मग जो असे पूजन करण्यात आळस दाखवतो त्याला दोष लागतो. पुढे सांगितलं आहे शौच म्हणजे पावित्र्य. अनेकदा बघा प्रश्न विचारला जातो की कधी तब्येत बरी नसताना किंवा खूप थंडी असेल व तेव्हा स्नान न करता देवपूजा केली तर चालेल का? तर उत्तर आहे नाही. मनाची अनुकूलता नसेल किंवा शारीरिक अनुकूलता कमी असेल तरी सुद्धा स्नान करूनच पूजन करावे. हे काय आहे? शारीरिक तप आहे. काही लोक बघा देवपूजा केल्याशिवाय कधीच अन्न पाणी सुद्धा ग्रहण करत नाही आणि मग ते आयुष्यभर अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये या शारीरिक तपाचं पालन करतात. पुढे सांगितलं आहे आर्जव म्हणजे काय? सरळपणा. जसे आहे तसंच वागणं. आता काही जण जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करतात, नसलेल्या श्रीमंतीचा देखावा करतात. आणि मग भगवंतांनी, श्रीरामांनी आर्जवाला 9वी भक्ती म्हटलेलं आहे. अष्टावक्र गीता बऱ्याच जणांना माहित असेल, व त्याच्यामध्ये सुद्धा आर्जवतेला सर्वोत्तम साधन मानलेलं आहे. पुढे आहे ब्रह्मचर्य म्हणजे प्रत्येक इंद्रियांवर संयम. काय खावं, काय ऐकावं, काय बोलावं, कशाला स्पर्श करावा, कुठे बसावं, कोणासोबत कसा व्यवहार करावा, या सर्व गोष्टींवर नियंत्रण. पुढे सांगितलं आहे अहिंसा. आता ऐकायला अतिशय सामान्य वाटणारा पण अतिशय महत्वपूर्ण हा गुण सांगितलेला आहे. आता हिंसा न करणे, कृमी कीटक न मारणे, भक्षण न करणे हा केवळ वरवरचा अर्थ झाला. पण आध्यात्मिक दृष्टीने माझी वाणी, माझ्या व्यवहाराने कोणालाही कष्ट होऊ नये म्हणजे अहिंसा आहे. आणि चुकून असं झालं तर माझ्या मनाला त्यामुळे क्लेश होतो आहे का, हा विचार करायला हवा. त्याप्रमाणे बघा एक उदाहरण घेऊया की एकदा एका घरामध्ये बांधकाम सुरू होतं आणि मग तो मिस्त्री भर दुपारी उन्हात भिंतीच्या प्लास्टरचं काम वरती छतावर करत होता. आणि मग ते बघून घरातले जे पिता होते, वडील होते, ते त्या मुलाला रागावून म्हणाले की एवढ्या उन्हात त्यांना बाहेरचं काम करायला छतावर जायला का सांगितलं? ऊन उतरेपर्यंत ते घरातील काम इतर करू शकले असते. संध्याकाळ झाल्यावर त्यांना बाहेरील तू काम सांगितलं असतं. आणि मग त्यांच्या कष्टाचा मात्र तू काही विचार केला नाही. आणि अशा प्रकारे या वडील म्हणाले. मग मुलाला आपली चूक लक्षात आली. आणि मग अजून एक उदाहरण बघूया की जी सत्य घटना आहे की सत्यनारायण राठी जे कार्यकर्ते आहेत, सद्वर्तनी होते, जे बिकानेर त्यांच्या आयुष्यातील एक छोटासा प्रसंग आहे. प्रसंग जरी छोटा असला तरी त्यामधनं बोध घेण्यासारखा आहे. की ते बघा दररोज आपल्या दुकानातून घरी जेवायला घरी जात. मग एक दिवस काय होतं, ते दुकानातून बाहेर पडतात आणि लगेच परत येतात. थोड्या वेळाने पुन्हा बाहेर जातात, परत येतात. असं त्यांची 2-4 वेळा आत बाहेर बाहेर चक्रा झालेल्या. आणि मग शेवटी त्या दुकानातील एक त्या कर्मचाऱ्यांनी विचारलं की तुम्ही अशा प्रकारे का बरं जात नाही आहात घरी जेवायला? मग तिथे ते सांगतात की मी आज घरी जेवायला जाणार नाही, इथेच काहीतरी मी मागवून घेतो.
आता कर्मचाऱ्याच्या तर लक्षातच येणार की का बरं अशा पद्धतीने ते म्हणत आहेत. मग ते त्याच्यावर कारण विचारल्यावर सांगतात की माझ्या गाडी खाली, स्कूटर खाली एक कुत्र्याचं पिल्लू झोपलेलं आहे आणि मी जर किक मारली तर त्याची झोपमोड होईल आणि मग माझ्या जेवणासाठी एवढ्या उन्हात त्याला कष्ट देणं योग्य वाटत नाही. बघा, गोष्ट लहानशी असली तर त्यामागचा विचार केवढा मोठा आहे. म्हणजे एखाद्या प्राण्याच्या कष्टाचा एवढा विचार आपण कधी करतो का? करायला हवा. काही जण म्हणतात की आज तर मी एखाद्याला इतकं सुनावलं आहे की तो आयुष्यभर विसरू शकणार नाही. पण हे योग्य आहे का? नाही. भगवंत म्हणतात असं कोणाच्या हृदयाला इतके कष्ट देणं चुकीचं आहे. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनञ्चैव वाङ्मयत्तप उच्यते. सत्य, प्रिय, हितकारक आणि इतरांना क्षुब्ध न करणारे शब्द बोलणे आणि नियमितपणे वेद पठण करणे यांना वाचिक तप असं म्हणतात. जे भगवंत म्हणतात अनुद्वेग करम म्हणजे काय? उद्वेग निर्माण न करणारे, अर्थात दुसऱ्याच्या मनाला न बोचणारे असं बोलणं. बोलणं कसं असायला हवं? मधुर असावं. अन्यथा बघा, आपल्या शब्दांच्या असंख्य विषारी काट्यांनी मनुष्याचं मन रक्तरंजित होऊन जाईल. मग काही व्यक्तींचं असं मत असतं की कटू असलं तरी ते सत्य आहे, मग तेव्हा ते बोललंच पाहिजे, मी ते बोलणारच असा त्यांचा आग्रह असतो. पण सत्य असलं तरी ते एखाद्याचा जर जीव जात असेल, जीव गमवावा लागत असेल, तर तिथे ते न बोलणेलंच बरं. आणि म्हणून भगवंत म्हणतात सत्य आहे ठीक आहे, पण ते हितकर आहे का? जे सत्य आहे, हितकर आहे असं सत्य बोलावे. निंदा सुद्धा बघा मधुर शब्दात करावी, ज्यामुळे समोरच्या मध्ये सुधारणा व्हायला हवी. समुद्र मंथनाची कथा आपल्याला सर्वांना माहित आहे की कशा प्रकारे समुद्र मंथनामधनं निघालेलं जे विष होतं, ते देवांचे देव महादेव यांनी कुटुंब प्रमुख या नात्याने प्राशन करून कंठात धारण केलेलं आणि मग ते नीलकंठ बनले. जर ते विष त्यांनी बाहेर टाकलं असतं तर मग जीवसृष्टी तर नष्टच झाली असती आणि जर ते त्यांच्या देहात गेलं असतं तर ते अपायकारक ठरलं असतं. म्हणून महादेवांनी ते कुठेतरी कंठातच धारण केलेलं आहे. आणि मग आपल्या सामान्य मनुष्यांच्या जीवनात बघा, जेव्हा जेव्हा असे मंथनाचे प्रसंग येतील, अशा प्रकारचं विष प्रकट होईल, तेव्हा कुटुंब प्रमुख या नात्याने किंवा एखादा कुटुंबातील सदस्य म्हणून या नात्याने आपण ते आपल्या कंठातच धारण करावे. म्हणजे शब्दांच्या माध्यमामधून ते बाहेर टाकू नये. सत्यवाद सुद्धा हितकारी असेल, अशा पद्धतीने समोरच्याला रुचेल अशा पद्धतीनेच बोलावी. यासाठी अजून एक बोधकथा पाहूया की काल देखील एक प्रभूजींनी प्रश्न विचारला होता की कशा प्रकारे ज्योतिषी भविष्यांची विद्या असते. मग इथे त्या कथेचं कुठेतरी स्मरण होतं, ते बघूया. एका राजाला एका राज्यामध्ये हस्तरेषाद्वारा ज्योतिष भविष्य जाणून घेण्याचा छंद असतो. मग एकदा काय होतं, त्याच्या राज्यामध्ये एक नामवंत हस्त सामुद्रिक ज्योतिषी येतात. ते प्रकांड पंडित असतात. मग राजा त्यांना सन्मानपूर्वक बोलवतो, त्यांचा आदर सत्कार होतो आणि नंतर आपला हात दाखवतो आणि मग भविष्य विचारतो. आता ज्योतिषी हात पाहून चिंताग्रस्त होतो. मग राजा त्याला त्या ज्योतिषीला चिंतेचं कारण विचारतो. मग तेव्हा ते ज्योतिषी राजाचं भविष्य वर्तवतात. काय म्हणतो तो ज्योतिषी? की आपल्या समोर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचा मृत्यू होईल. सर्वांच्या मृत्यूचे दुःख आपल्याला सोसावं लागेल. आणि मग असलं भविष्य ऐकून राजाला तर अत्यंत क्रोध येतो. व तो त्या ज्योतिषाला तुरुंगात टाकतो, कठोर शिक्षा करतो. पण या भविष्याने राजाची झोपच उडून जाते. मग अशाच प्रकारे काही काळ लोटल्यानंतर पुन्हा एक दुसरा ज्योतिषी त्याच्या राज्यात येतो. व प्रधानजी त्या ज्योतिषीला घेऊन महाराजांकडे येतो. व महाराज, तो राजा जो असतो, त्याला हात दाखवून भविष्य विचारतो. आणि मग तो ज्योतिषी मात्र चतुर असतो. हात पाहून तो काय म्हणतो की किती आपला सुंदर हात आहे, किती भाग्यवान नशीबवान आहात आपण, आपण दीर्घायुषी आहात.
वर्षानुवर्षे आपण या राज्याचा उपभोग घेणार आहात. आपल्या कुटुंबातील इतरांपेक्षा आपल्याला दीर्घायुष्य लाभणार आहे. तर गंमत पहा, दोघांनीही सांगितलेल्या भविष्याचा अर्थ एकच होता, पण पहिल्या ज्योतिषाने नकारात्मक शब्दांमधून भविष्य सांगितलं होतं. त्यामुळे सत्य असूनही हितकर न वाटल्यामुळे राजाने त्या ज्योतिषाला शिक्षा केली. आणि मग या उलट दुसऱ्या ज्योतिषाने तीच गोष्ट, तेच भविष्य परत सांगितलं, पण कसं सांगितलं? अतिशय मृदू शब्दांमध्ये, सुखकारक अशा पद्धतीने, ज्याप्रमाणे मग ते राजाला हितकारक होईल अशा पद्धतीने सांगितलं. आणि मग त्याच्यावर राजाने त्याचा गौरव केला. तात्पर्य काय? सत्यम प्रिय हितांच्या यत, म्हणजे सत्य आणि प्रिय बोलावे. कटू बोलणं कोणालाही आवडत नाही बघा. आणि भगवद्गीतेचं एवढं तत्वज्ञान जरी आचरणात आणलं तरी आपलं जीवन कुठेतरी सुखकारक बनेल. एकदा एका मुलाने असाच प्रश्न केला की कोकिळ पक्षी आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात ठेवते आणि मग बिचारा कावळा ती अंडी आपलीच समजून वाढवतो. आणि मग असं असूनही सर्वजण त्या आळशी कोकिळेचं कौतुक करतात, कावळ्याची उपेक्षा करतात. असं का बरं? उत्तर सोपं आहे. कोकिळ बघा आपल्या मधुर कंठाने सर्वांची मनं जिंकून घेते आणि या उलट कावळ्याची कर्कश कावकाव दोष निर्माण करते. म्हणून कोकिळेसारखं मधुर बोलणं आवश्यक आहे. आणि मनुष्य जीवनात आता पुढे देहाबरोबर मनाचेही तप सांगितले आहेत. काय आहे ते पाहूया. मनःप्रसाद सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः भावसंशुद्धिरित्येतत् तपोमानः समुच्यते. हरे कृष्णा. आणि समाधान, सरळपणा, गांभीर्य, आत्मसंयम आणि भावशुद्धी हे मानसिक तप आहे. आता मनाचे तप कशाला म्हणतात? मग याची व्याख्या भगवंत सांगतायत की मन बघा सदैव आनंदी असायला हवं. सुख दुःख बाह्य घटना या बाह्य अनुभूती आहेत. बाहेर काय घडत आहे हे प्रिय मानून घ्यायचं. ज्याप्रमाणे उदाहरण आपण बघितलं होतं की कशा प्रकारे एखादा गोड पदार्थ आणि एखादा कडू पदार्थ, मग उदाहरण घ्यायचं झालं तर एखादं बासुंदी, गुलाबजाम आणि कारल्याची भाजी, मग दोन्ही गोष्टी प्रिय आहे असं समजून सेवन करायचं. हा काय आहे? आत्मसंतुष्टीचा भाव आहे. शीतोष्ण सुख दुःखेषु अशी वृत्ती असायला हवी. आणि मग यासाठी आंतरिक सुख महत्वाचं आहे. भगवंत जे करतात ते आपल्या भल्यासाठीच. हा विश्वास, हा भाव सदैव मनात ठेवायला हवा. भगवंतांनी बघा एखादी अप्रिय गोष्ट ही आपल्या बाबतीत केली असली तरीही त्यामागे भगवंतांचं काही प्रयोजन असेल असं समजून त्या अप्रिय गोष्टीचाही स्वीकार करायला हवा. अतिशय महत्वाचा संदेश आहे. श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. भौतिक लाभाची आकांक्षा न ठेवणाऱ्या व केवळ परमेश्वराप्रित्यर्थ कर्म करण्यात युक्त असलेल्या मनुष्यांनी दिव्य श्रद्धेने केलेल्या या त्रिविध तापाला सात्विक तप असं म्हणतात. सात्विक तपाचं वर्णन इथे सांगितलं आहे की बघा, कोणतीही फळाची आकांक्षा न ठेवता योगी पुरुषांकडनं केलं जाणारं तप, जे अत्यंत श्रद्धेने केले गेलेलं आहे, त्याला सात्विक तप म्हणतात. म्हणजे फळाची आकांक्षा न ठेवता स्थिर बुद्धीने आणि श्रद्धेने केलेल्या शारीरिक, वाचिक आणि मानसिक या तीनही प्रकारच्या तपांना सात्विक तप म्हटलं जातं. आणि सेवाभावाने केलेलं हे सात्विक तप आहे. सत्कर्मान पूजार्थं तपोदम्भेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसैचलमध्रुवम्. सत्कार, मान आणि पूजा व्हावी म्हणून दंभाने जे तप केलं जातं त्या तपाला राजसिक तप असं म्हणतात. आणि अशी तपे अस्थिर तसेच क्षणिक असतात. राजसिक तपाचं वर्णन काय सांगितलं आहे की मान मिळावा, पूजा केली जावी, सत्कार केले जावेत म्हणून दांभिक वृत्तीने केलेलं जाणारं तप काय आहे? राजसी तप आहे. आणि मग हे तप अनिश्चित स्वरूपाचं असतं.
कशा प्रकारे असतं मग हे? एकदा बघा, एक दांभिक गृहस्थांनी भागवत कथेचं आयोजन केलं होतं. आणि मग मी केलं अशा अहंकारामुळे भागवत कथेच्या आयोजनाचं मूळ कारणच लक्षात घेतलं नाही. आणि मग भागवत कथेचं आयोजन केलं जातं का बरं? मग अशाश्वत जीवनात कोणत्याही क्षणी काहीही घडू शकतं. तेव्हा प्रत्येक क्षण सत्कारणी कसा लावायचा याचं विवेचन म्हणजे काय आहे? भागवत कथामृत. राजा परीक्षित याचा 7 दिवसानंतर मृत्यू होणार होता. आपण सर्वजण ही कथा जाणतो आणि मग या शेवटच्या 7 दिवसात त्याने भागवत कथा श्रवण केली. आणि मग आपल्या जीवनात कशा पद्धतीने वर्तन करायला हवं याचं विवेचन म्हणजे भागवत आहे. आणि हे लक्षात न घेता केवळ आयोजनांची प्रौढी मिरवणारे राजसी वृत्तीचे असतात. कशा प्रकारे बघा, त्यांची जाहिरात असते, मोठमोठे ते होर्डिंग्स लावले जातात. आणि मग इथे त्यांची वृत्ती कशी असते? अहंकारी. सर्वांनी केवळ आपलीच स्तुती करावी, आपण दिलेल्या भोजनाचीच स्तुती करावी, आपल्यालाच सर्वांनी मान द्यावा, अशा वृत्तीने केलेलं तप हे राजसी वृत्तीचं असतं. आता तामसी तपाविषयी पाहूया. मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदारतम्. आत्मपीडा करून किंवा इतरांच्या विनाशार्थ अथवा इतरांना व्यथित करण्यासाठी मूर्खपणे जी तप केली जातात त्यांना तामसिक तप म्हणतात. म्हणजे हे तामसिक तप काय आहे? मूर्खतापूर्वक केलं जातं, अट्टहासापायी केलं जातं. मन, वाणी आणि देहाला कष्ट देऊन जे तप केलं जातं, दुसऱ्याचं अनिष्ट व्हावं या हेतूने जे केलं जातं, त्या सर्व तपांना तामसी तप म्हटलेलं आहे. आता दानाबद्दल भगवंत सांगतायत, ते पाहूया. दातव्यमिति यद्दानं दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्. कर्तव्य म्हणून योग्य व्यक्तीला योग्य स्थळी, वेळी आणि काळी प्रत्युपकाराची अपेक्षा न करता दिलेल्या दानाला सात्विक दान म्हटलं जातं. आता सात्विक दान कसं आहे? दानाचे इथे प्रकार भगवंत सांगतायत की दान देणं हे कर्तव्य आहे आणि मग या भावनेने केलेलं दान सात्विक स्वरूपाचं समजलं जातं. अशा प्रकारच्या दानामध्ये बघा, माझ्याकडे जे काही आहे त्यातील मला काही दान दिलं पाहिजे एवढाच उदात्त हेतू असतो. याची जेवढी पात्रता आहे तेवढं दान द्यायला हवं. सत्पात्रे दिलेलं दान म्हणजे गरजवंत आहेत अशा गरजू व्यक्तींना दिलेलं दान, या सर्वांना सात्विक दान म्हटलं जातं. आणि सात्विकतेचं दिलेलं दान हे सात्विक स्वरूपाचं असतं. म्हणजे असं दान कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता दिलेलं असतं. ज्याप्रमाणे बघा, आपल्याला सुदामा सेवा ची काही PDF वगैरे नवीन उपक्रम चालू केला आहे की ते दानाचा एक नवीन प्रकार, की कशा प्रकारे ही सुदामाची सेवा कुठेतरी आपण या इस्कॉनच्या माध्यमातून आपण या मंदिरासाठी काहीतरी फुल न फुलाची पाकळी म्हणून दान करू शकतो. ती PDF ते फॉर्म आपल्याला आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती पाठवलेला आहे, ते आपण पाहू शकतात. आणि जर यथायोग्य आपलं ते यथामती आपण ते दान करू शकतो, की निरपेक्षपणाने ते दान दिलेलं असतं. आता एक गाण्याच्या सुंदर ओळी आपल्याला माहिती आहे की गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा दोगे वो 10 लाख देगा. आता यामधील वो म्हणजे कोण आहे? भगवंत. आता या संबंधी देखील एक सुंदर कथा आहे, ती पाहूया. एक भिकारी असतो आणि मग तो एका मंदिराजवळ रोज भीक मागत असायचा. मग आपल्या झोपडीतून बाहेर पडताना रोज तो आपल्या झोळीमध्ये मुठभर तांदळाचे दाणे ठेवायचा. त्यामुळे मग आपल्याला भिक्षा भरपूर मिळते असा कुठेतरी त्याचा समज होता. आणि मग मंदिरापाशी आल्यावर भगवंतांना प्रणाम करायचा, खूप भिक्षा मिळू दे अशी प्रार्थनाही करायचा. आणि मग नित्याप्रमाणे तो एक दिवस मंदिराजवळ येतो आणि मग त्या दिवशी सोमवार असतो. त्याने भगवंतांची प्रार्थना केली आणि भरपूर भिक्षा मिळण्याची याचना केली. एवढ्यामध्ये त्याला एक रथ येताना दिसतो आणि मग त्याने अंदाज केला की हा जो रथ आहे तो राजाचाच रथ आहे. मग खरंच तो राजाचा रथ असतो. आणि मग रथ त्याच्या जवळ येऊन थांबतो आणि मग रथामधून राजा त्याच्याकडे येतो. भिकारीला तर अतिशय आनंदी होऊन जातो. त्याला वाटतं की साक्षात आता राजा आलेला आहे, म्हणजे तो आपल्याला भरपूर
भिक्षा देईल आणि आज आपल्याला खूप काही चांगलं मिळणार आहे. अशा कल्पनेत तो होता, पण वेगळंच काहीतरी घडलं. काय घडलं? की राजाने भिक्षेसाठी त्याच्या पुढे हात केला आणि म्हणाला, मला आज स्वप्न पडलं की पूर्व दिशेने गेल्यानंतर जी पहिली व्यक्ती तुला भेटेल आणि तुला भिक्षा देईल, त्याच्याकडून ती भिक्षा घेतली तर त्या भिक्षेमुळे पाऊस पाणी चांगले होऊन तुझी प्रजा सुखी बनेल. आणि मग त्या स्वप्नानुसार मी पूर्व दिशेने आलो. समोर पहिली व्यक्ती म्हणून तूच भेटला. तेव्हा तुझ्या झोळीत जे काही असेल त्यातले काहीतरी मला भिक्षा म्हणून दे. आता भिकाऱ्याने आपल्या झोळीत हात घातला, मुठभर तांदूळ घेतले आणि मग तो राजाला भिक्षा देणार. तेवढ्यात त्याच्या मनात विचार आला की राजाला काय कमी आहे, मूठभर तांदूळ देण्याऐवजी आपण चिमूटभर दिले तरी सुद्धा चालतील. असा विचार करून काय केलं त्याने, दोन बोटाच्या चिमटीत मावतील एवढे दोनच दाणे राजाच्या हातावर ठेवले. राजाने आनंदाने ती भिक्षा स्वीकारली, त्याला प्रणाम केला आणि तो परत गेला. आता इकडे भिकारी रोजच्या प्रमाणे भीक मागू लागला. त्याला रोजच्या पेक्षा भरपूर भीक मिळाली. झोळी भरून सुद्धा त्याच्याकडे अधिक भिक्षा होती. त्याला अतिशय आनंद झाला. आणि मग घरी आल्यावर तो आणि त्याची पत्नी दोघे मिळून भिक्षा पाहू लागले. मग एवढ्यामध्ये त्याच्या पत्नीला एक चमत्कार दिसला की त्याच्या झोळीतल्या भिक्षेमध्ये एक सोन्याच्या तांदळाचा दाणा होता. आणि मग तिने तो काय केला, आपल्या पतीला दाखवला. आता तो भिकारी आणखीन काही सोन्याचे तांदळाचे दाणे मिळतात का म्हणून शोध करू लागला. त्यालाही आणखी एक सोन्याचा तांदळाचा दाणा मिळाला. भिकाऱ्याला आता पश्चाताप वाटू लागला की आपण राजाला तांदळाचे मुठभर तांदूळ दाणे दिले असते तर आज आपल्याला मुठभर सोन्याचे तांदळाचे दाणे मिळाले असते. त्याने केवळ दोनच दाणे राजाला भीक म्हणून घातले. तेवढे दोनच दाणे सोन्याचे होऊन त्याच्याकडे परत आले होते. आता पश्चाताप करूनही काहीच उपयोग नव्हता. का? अब पछताने से क्या फायदा जब चिडिया चुग गई खेत. म्हणून ते दान द्यावे ते सत्पात्री असावे. दानाचेही विविध प्रकार आहे. श्रमाचं दान, रक्तदान, वेळेचं दान, विद्येचं दान, अवयवदान आणि अन्नदान. ते विद्येचं दानही आपण करत असतो. वेळेचं दान आपण ज्याप्रमाणे इथे करतो आहोत की 1-1.5 तासामध्ये आपण हे काहीतरी जे काही चिंतन जाणून घेण्याचा प्रयास करत आहोत, मग हे काय आहे, वेळेचं दान आहे. अशा अनेक प्रकारची दानं आहेत. आणि मग आपल्या कुवतीनुसार जे जमेल, झेपेल, रुचेल असे सात्विक स्वरूपाचं दान करायला हवं. आणि दान करताना फळाची अपेक्षा ठेवू नये. आता मग यानंतर भगवंतांनी राजसी दान म्हणजे काय ते पुढील श्लोकात सांगितलं आहे, ते पाहूया. यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तत्तानं राजसंस्मृतम्. परंतु जे दान प्रत्युपकाराची अपेक्षा ठेवून, फळाची आशा ठेवून किंवा संकुचित वृत्तीने दिलं जातं त्या दानाला राजसिक दान म्हटलेलं आहे. आता द्वेषपूर्वक प्रतिउपकाराच्या भावनेने फळाची अपेक्षा ठेवून क्लेशपूर्वक दिलेलं दान, अशा प्रकारच्या दानांना राजस दान म्हटलेलं आहे. म्हणजे द्यावं आणि परत घ्यावं अशा वृत्तीचं दान राजस असतं. ज्याप्रमाणे मग गाईला भरपूर चाऱ्यासाठी दान केलं, पण त्या मोबदल्यात मग गाईचं भरपूर दूध मिळेल, वासरू मिळेल असा उद्देश ठेवून केलेलं दान राजसी असतं. आता दान तर द्यायचं, पण त्या मोबदल्यात आपलं काही काम साधून घेण्याचं उद्दिष्ट ठेवलं तर ते दान राजस दान होतं. सन्मान मिळावा, प्रशंसा व्हावी, प्रतिष्ठा वाढवावी किंवा स्वर्ग प्राप्तीची अपेक्षा, रोग निवारण व्हावं या अशा उद्देशाने केलेलं दान राजसी असतं. पुढे आहे तामसी दान. अदेशकाली यद्दानम् अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम्. अनुवाद आहे, अयोग्य स्थळी, अकाली, अपात्र व्यक्तींना आणि अनादराने तसेच अवहेलनापूर्वक दिल्या जाणाऱ्या दानांना तामसिक दान म्हणतात. ज्याप्रमाणे बघा, चोरीचं धन आणलं, त्यातून खूप मोठा यज्ञ केला, दान धर्म केला, पण ही सर्व कृत्ये अयोग्य आहेत. जंगलामध्ये जर धर्मशाळा बांधली तर तिचा उपयोग होईल का? तिथे जाऊन मुळात राहील तरी कोण?
मग अशा प्रकारच्या अयोग्य देशी, अयोग्य वेळी आणि कुपात्री केलेली दानं तामसीच असतात. आणि मग अशी दानं अवज्ञेने दिली जातात. तिरस्कारपूर्वक केलेली ही दानं असतात. अयोग्य ठिकाणी, अयोग्य वेळी आणि कुपात्र व्यक्तीला दिलेलं दान तामसी दान म्हटलेलं आहे. आता पुढे भगवंत ओम तत्सदिती या महामंत्राबद्दल सांगतात. ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधस्कृताः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा. अनुवाद आहे, सृष्टीच्या आरंभापासूनच ओम तत्सत हे 3 शब्द परमसत्याचा निर्देश करण्यासाठी योजले जातात. वेदोक्त मंत्रांचं उच्चारण करताना आणि परब्रह्माच्या संतुष्टी प्रित्यर्थ यज्ञ करताना ब्राह्मण या निर्देशाचा उपयोग करत असतात. आता ओम तत्सदिती हा काय आहे? ब्रह्म मंत्र. आणि ही 3 प्रकारची म्हणजे सच्चिदानंद घन ब्रह्माची नावं सांगितलेली आहेत. यांच्यापासूनच ब्राह्मण, वेद आणि यज्ञ यांची निर्मिती झालेली आहे. आणि अशा या निर्मात्याच्या विश्वंभराचा ओम तत्सदिती हा जणू काय आहे? मंत्रच आहे. आणि हे तिन्ही शब्द अतिशय महत्वपूर्वक आहेत. 10व्या अध्यायात जेव्हा आपण पाहिलं होतं त्याच्यामध्ये या संबंधी अधिक वर्णन पाहिलेलं. प्रणव काय आहे? ओंकार. शब्द अनेक प्रकारचे आहेत, ज्याप्रमाणे दंतव्य, तालव्य, कंठव्य, ओष्ठ्य हे काय आहेत? अनेक प्रकारचे सर्व ध्वनी आहेत. म्हणजे शब्दांमध्ये बी ओंकार आहे असं 10व्या अध्यायात भगवंत म्हणतात. आणि ब्रह्म अनाहत आहे, एकच नाम ओंकार. आघाताशिवाय होणारा नाद म्हणजे अनाहत ध्वनी. पुढे बघूया. तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपक्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनाम्. म्हणून परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी शास्त्रोक्त विधी विधानांनुसार यज्ञ, दान आणि तप करणारे ब्रह्मवादी या सर्व क्रियांचा ओंकारापासून आरंभ करतात. सर्व क्रियांचा आरंभ या ओंकारापासून होतो. जेव्हा बघा नमः शिवाय म्हणण्यापूर्वी ओम लावावं लागतं, म्हणजेच ओम नमः शिवाय असं म्हणावं लागतं. तसंच प्रत्येक यज्ञ, दान, तप करण्यासाठी शास्त्र शुद्ध क्रिया म्हणजे मंत्र होतो. आणि ब्रह्मवादी अशा शास्त्र शुद्ध क्रिया करतात. मग ते स्वतः ओम उच्चारूनच शास्त्राने सांगितलेल्या यज्ञ, दान, तप या क्रियांचा आरंभ करतात. ओम म्हणजे परमात्म्याच्या नावाचा उच्चार. ज्याप्रमाणे आपण एखाद्याला नावाने आवाज देतो, तसंच भगवंतांचा नावाने उच्चार करण्यासाठी ओम आहे. म्हणजे कोणताही मंत्र बघा ओंकाराशिवाय पूर्ण होत नाही. ज्याप्रमाणे आपण मंगलाचरण रोज घेत असतो त्याच्यामध्ये आरंभी काय म्हणतो? ओम अज्ञानतिमिरांधस्य. तसंच गीता पठण करताना आरंभी आपण काय म्हणतो? ओम श्री परमात्मने नमः. अशाच प्रकारे कोणताही मंत्र मग त्याच्यामध्ये नमो नारायण असं न म्हणताना ओम नमो नारायण असं म्हटलं जातं. पुढे बघूया. तदित्यनभिसन्धाय फलं यज्ञतपः क्रियाः दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः. फळाची इच्छा न करता मनुष्याने तत्शब्दाद्वारे यज्ञ, तप आणि दान इत्यादी विविध क्रिया कराव्यात. भौतिक जंजाळातून मुक्त होणे हाच या दिव्य क्रियांचा उद्देश सांगितलेला आहे. म्हणजे इथे काय सांगितलं आहे की तत या नावाने संबोधल्या जाणाऱ्या परमात्म्याचंच हे सर्व काही आहे. या भावनेने फळाची इच्छा न ठेवता नाना प्रकारच्या यज्ञ, दान, तपरूप क्रिया कल्याणाची इच्छा करणाऱ्या या मनुष्याकडनं केल्या जातात. तत् ओळखता आलं पाहिजे, त्यासाठी मीपणा सोडावा लागतो. म्हणजे इथे तू आहेस तिथे मी नाही असा हा तत्भाव आहे. हा परमशक्तीचा साक्षात्कार पाहण्यासाठी काय करावं लागतं? मनामधून विचारांना घालवावं लागतं. कारण बघा जोपर्यंत विचार आहेत तोपर्यंत विकारही आहेत. विचार गेले तर विकारही जातात. आणि मग अशा शून्य मनात भगवंत स्वरूप तत्प्रकट होतो.
आणि म्हणून ईश्वराची संस्थापना शुद्ध मनस्थितीमध्ये, निर्विकार मनस्थितीमध्ये होत असते. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ईश्वर येत नाही. म्हणून मीपणाचा त्याग केला की भगवंतांचं अनुष्ठान झालंच म्हणून समजायला हवं. भगवंतांना हृदयात स्थान द्यायचं असेल तर मीपणा काढूनच टाकायला हवा. असं हे तत्च महत्व भगवंत इथे सांगतात. आता यानंतर सतचा महिमा भगवंत वर्णन करतायत. तो बघूया 26 आणि 27 मध्ये. सद्भावे साधुभावे च सदित्येत प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थयुज्यते यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते कर्म चैव तदर्थीयं सदित्येवा विधीयते. अनुवाद आहे, परम सत्य हे भक्तिमय यज्ञाचं उद्दिष्ट आहे आणि हे सत या शब्दाने निर्देशले जाते. अशा यज्ञ करतालाही सत असं म्हटलं जातं. तसंच हे पार्थ परब्रह्माच्या संतुष्टी प्रित्यर्थ केल्या जाणाऱ्या यज्ञ, तप आणि दान आदी कर्मांनाही सत असं म्हणतात. म्हणजे सत हे काय आहे? परमात्म्याच्या नावाचा सत्य भावात आणि श्रेष्ठतम भावात प्रयोग केला जातो. आणि म्हणून उत्तम कर्मातही सत हा शब्द योजला जातो. सद्भावाने जे कार्य होते त्यासाठी सत हा शब्द वापरला जातो. तसंच ओम हे काय आहे? एकच सत्य आहे, बाकी सर्व मिथ्या आहे. म्हणजे ज्योतिर्मय पराशक्ती स्वरूप सत हे नित्य आहे, बाकी सर्व अनित्य आहे. आणि मग या भावाने ज्या क्रिया केल्या जातात त्या सर्व क्रिया सात्विक क्रिया बनतात. आणि म्हणून मनाचा सद्भाव जागृत करण्यासाठी प्रार्थना महत्वपूर्ण ठरते. ओम तत्सदिती अशा या मंत्ररूप प्रार्थनेने क्रियेचा आरंभ करायला हवा. एक ओंकार सतनाम या भावनेने केलेलं यज्ञ, दान, तप या क्रिया सात्विक बनतात. आणि मग यज्ञ, दान, तप या ज्यामध्ये जी स्थिती असते तिलाही सत असं म्हणतात. आणि मग ज्याच्यासाठी म्हणजे ज्या भगवंतांसाठी या क्रिया केल्या जातात त्या कर्मालाही सत असंच म्हटलेलं आहे. आता अंतिम श्लोकामध्ये काय सांगितलं आहे ते बघूया. अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असिद्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह. अनुवाद आहे, परमेश्वरावरील श्रद्धेविना यज्ञ, दान किंवा तप म्हणून जे केले जातं ते अनित्यच होय. अशा कर्माला असत म्हटलं जातं आणि ते या जन्मी तसेच पुढील जन्मी सुद्धा व्यर्थच ठरतं. म्हणजे श्रद्धेशिवाय श्रद्धा नसताना केलेलं हवन, दिलेलं दान, केलेलं तपाचरण आणि केलेलं शुभ कार्य असेल तर ते सुद्धा असत म्हटलं जातं. आणि त्यामुळे मग या इहलोकी किंवा मृत्यूनंतर परलोकात सुद्धा फलदायी होत नाही. म्हणूनच श्रद्धेशिवाय कोणतेही कार्य करू नये. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय. भगवंत प्राप्तीसाठी ओम तत्सदिती हे सत्य स्वीकारायला हवं. आणि जीवनामध्ये बघा कशा पद्धतीने असायला हवं. कमल पुष्पाप्रमाणे म्हणजे विशुद्ध भावाने चिखलात या भवसागरात असूनही त्याचा स्पर्शही न होऊ देता त्या ओम तत्सत स्वरूप भगवंतांचं अस्तित्व जाणायला हवं. आपला भार त्यांच्यावर सोपवून निश्चिंतपणाने सात्विक क्रिया कर्म करण्यामध्ये रत व्हायला हवं. ज्याप्रमाणे बघा की याच्यासाठी काय आवश्यक आहे की स्नेहाशिवाय श्रद्धाशिवाय समर्पण व्यर्थ असतं. आता एक छोटीशी कथा, आपला वेळ झालेला आहे तरी देखील एक 2 मिनिटात ती कथा सांगून देते की याच्यामधनं आपल्याला या अध्यायाचा तात्पर्य कुठेतरी जाणायला मदत होईल. दक्षिणेकडील कथा अतिशय उद्बोधक आहे. काय असतं, एका गावामध्ये एका तरुणाचा विवाह होतो आणि मग त्या विवाह विधींना सुरुवात करायच्या आधी विघ्नहर्त्या गणेशाची पूजा करायची असते. पण आता तिथे गणेशाची तर मूर्तीच नसते. मग आता काय करायचं असा प्रश्न सर्वांना पडतो. आणि मग विवाह विधी करणाऱ्या त्या गुरुजींनी ब्राह्मणांनी काय केलं की नैवेद्यासाठी ठेवलेला गुळाचा खडा पाहिला.
मग त्यांनी त्या गुळाच्या खड्यालाच गणपती केलं आणि मग षोडश उपचारांनी पूजा केली. मग नैवेद्य दाखवायची जेव्हा वेळ आली, मग त्या नैवेद्याच्या गुळाच्या खड्यालाच गणपती केलं. आता नैवेद्य कशाचा दाखवणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मग ब्राह्मणाने गुळाच्या गणपती मधलाच थोडासा गुळ काढला आणि त्याचाच नैवेद्य गणपतीला दाखवला. म्हणजे श्रद्धा आणि भक्तीने केलेल्या त्या पूजेमुळे गणेश प्रसन्न झाले आणि कोणताही विघ्न न येता तो विवाह पार पडला. म्हणजे याच्यामध्ये तात्पर्य काय आहे की वस्तूपेक्षा भावनेचं महत्व जास्त आहे. म्हणजे सेवा ही सद्भावनेने केली तर सफल होते. अनन्य भावनेने सेवा केली तर रोमांच उभे राहतात, डोळ्यातून अश्रू ओघळतात आणि खरी सेवा ही क्रियात्मक नसते तर ती भावनात्मक असते. म्हणजे ज्याप्रमाणे हे काही यज्ञ, दान, तप ही जी काही कर्म आहेत, मग ही कशी असायला हवी? क्रियात्मक नसून भावनात्मक. म्हणजे ज्याप्रमाणे नैवेद्य अर्पण करताना म्हणायला हवं की हे भगवंता, तू सर्वेश्वर आहेस, विश्वंभर आहेस आणि मग या विश्वाचं भरण पोषण तर तूच करतो. तुला जेवायला घालणारा मी कोण? या नैवेद्याच्या रूपाने तुमचं तुम्हालाच अर्पण करत आहे. आणि मी तर या विश्वातला एक अतिशय साधारण जीव आहे. मी दुसरं काय आणू शकतो? आणि भक्तिभावाने हा जो अर्पण केलेला नैवेद्य आहे तर तो तू स्वीकार कर. अशी जरी रोज जाणीव ठेवली, प्रार्थना केली, तर त्यामधनं आपण सत्वगुणीच होतो. का तर भगवंत हे प्रेमाचे भुकेले आहेत. म्हणजे त्याला आपण दिलेल्या नैवेद्यापेक्षा त्या नैवेद्य मागची भावना अतिशय श्रद्धा महत्वाची वाटते. आणि भक्तिभावाने जर भगवंतांना काही अर्पण केलं, आपण तो श्लोक पाहिला होता, पत्रम पुष्पम फुलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. तशाच प्रकारे भक्तिभावाने भगवंतांना काही अर्पण केलं तर भगवंत अनंत पटीने परत करतो. कारण भगवंत कसे आहे? भक्तांच्या पराधीन. अहम भक्त पराधीना. ते कोणाच्याही ऋणामध्ये राहत नाहीत. भक्ती मार्गात भावनेशिवाय सिद्धी मिळत नाही आणि ज्ञान मार्गामध्ये त्यागाची आणि वैराग्याची आवश्यकता असते. आणि म्हणून त्यासाठी श्रद्धा अतिशय महत्वाची आहे. अशा प्रकारे हा श्रद्धात्रय विभाग योग इथे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. झालेली सेवा भगवंत चरणी अर्पण करूयात. इति सप्तदशोऽध्यायः. हरे कृष्णा हरि बोल.